कोण म्हणता येत प्रभाग क्रमांक 4 क दीपाली राजेश गाडगे 3283 मते, स्मिता मारुती माने 2639 मते, हेडगे श्रेया विजय 140 मते, कुमारी आम्रपाली रामचंद्र कांबळे 95 मते। गुलाल लागणं म्हणजे ही सर्वसामान्यांची प्रामाणिक केलेली सेवा कुठं वाया जात नाही। किती भ्रष्ट मार्गानं किती पैसे वाटले, आमाप सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला, तर लोकशाही ज्या कारणासाठी आहे ती लोकशाही आज आमच्या या प्रभाग क्रमांक 4 मधल्या जनतेनं जिवंत ठेवली। चारीच्या चारी आमचे उमेदवार हजारोच्या फरकानं निवडून आले। वाटायचं की इथं राजू लाटकरनं टार्गेट करूया, त्यांच्या बालेकिल्ल्यात रोखूया, पण माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं पुन्हा एकदा गुलाल आमचा कायम ठेवला। आयुष्यभर आम्ही त्यांचे ऋणी आहोत। कोल्हापूरकरांना देखील भविष्यात चांगलं काम उभा करून दाखवू। ज्या या महायुतीनं एक भ्रष्ट कोल्हापूर करून ठेवलं आहे, त्यातून कोल्हापूरकरांची नक्की आम्ही कोल्हापुराची स्वच्छता करू एवढी ग्वाही देतो। करता तुम्ही विधानसभेचे उमेदवार राहिलेला आहात, तरी देखील आता महानगरपालिकेची निवडणूक लढवली, काय नेमकं? काय आता पक्ष आदेश येईल तो मानावा लागतो। पॅनेल पद्धती पहिल्यांदाच आलेली कोल्हापूरला, एकाबरोबर 3-3 उमेदवार निवडून आणायचे होते, त्यामुळे जबाबदारीचं काम माननीय बंटी साहेबांनी, खासदार शाहू छत्रपतींनी माझ्यावर विश्वास टाकला। तो विश्वास मी महापालिकेत देखील चांगल्या पद्धतीने सार्थ करून दाखवीन। काम बोलतंय, काम करणं हेच तर आमच्या समाजाने समाजकारण राजकारणातलं वैशिष्ट्य आहे, आणि ते आम्ही नक्कीच सिद्ध करून दाखवू। आणि काँग्रेस पक्ष कोल्हापुरातून संपलेला नाही। जे कोण 0 होणार, 81 0 होणार, काय वल्गना करत होते, त्यांना ही चपराक आहे। शरीफ साहेब म्हणाले होते महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्जच मागे घ्या, त्यांना काय उत्तर आहे? ते माझे अजून देखील माझे नेते साहेब, मी त्यांच्या साहेबांच्या प्रश्नावर मी काय बोलू शकतो। सोशल मीडियावरती निवडणुकीच्या काळात तुमच्यावरती गलिच्छ प्रकारची टीका झाली होती, यालाही उत्तर म्हणायचं? सत्तेसाठी तुम्ही उभारलेला आहात अशा पद्धतीची सुद्धा टीका झाली। आता हे त्याला लोकशाहीतलं उत्तरच आहे ना। राज्यात विधानसभा अध्यक्षांच्या घरातले उभा राहतात, मंत्र्यांच्या घरातले उभा राहतात, इथं कोल्हापुरात आमदार पुत्र उभा राहिले, काही खासदारांचे पुत्र भरले, मागं घेतले, नवीन काय आहे? उमेदवारी अर्ज भरण्याने कोल्हापुरात यापूर्वी देखील आमदारकी उभारलेले, MLCला उभारलेले कॉप्ट झाले, विधानसभेला पडलेले नगरसेवक झाले। मी काय नवीन केलं? पण काही लोकांना सवय आहे, कावीळ आहे, त्यांच्या डोळ्यात आमच्याबद्दल कावीळ आहे, त्यांनी जरा नेत्रांजन घालून घ्यावं। थँक्यू, अभिनंदन। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।